देशभर आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सरकारविरुद्ध एक रोष दिसून येतोय आणि याच विद्यार्थ्यांची बाजू घेतलेली आहे राज ठाकरे यांनी. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली पाहिजे. हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला वाटतं, प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं. राज ठाकरे कसं वेगळं काही म्हणजे आउट ऑफ बॉक्स त्यांनी काही बोलले नाही. त्यांनी चीनचं पण उदाहरण दिलं. नाशिकमध्ये ज्यावेळेस ते सत्तेमध्ये होते त्यावेळेस त्यांनी काय केले, नाशिककरांनी बघितलंय. सांगणं सोपं आहे, इम्प्लिमेंट करणं त्या ठिकाणी थोडंसं कठीण आहे. राज ठाकरे सरकारवरती नाराज आहेत, पण राज ठाकरेवरती सुद्धा कोणीतरी नाराज आहे. कुठं ना कुठं आपण राज ठाकरेला जरी संपूर्णपणे दोषी याच्यामध्ये नाही म्हटलं, पण त्यांच्यासाठी जे काम करणारी यंत्रणा आहे ह्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयामध्ये अभाव दिसला का हे आपल्याला बघावं लागेल. प्रशांत किशोर यांनी नुकतीच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की आपल्यालाही कोणीतरी एक सल्लागार असला पाहिजे. एकूणच त्यांच्या ज्या काही बैठका होत आहेत त्यावरून भाजप नाराज आहे. सुनेत्रा पवार यांच्यावरती टीका केलेली आहे काँग्रेसने, गुंगी गुडिया म्हणून. पत्रकारांनी काहीतरी त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता. पत्रकारांना धनंजय मुंडेंनी सांगितलं की बस झाला, आता प्रश्न संपले. आजपर्यंत काय इतिहासात कधी घडली नाही का घटना की पत्रकारांना सांगितलं की बस आता प्रश्न आपल्याला घ्यायचे नाही. तशाही राजकारणात त्या नवीनच आहेत. CJPची राष्ट्रीय कोर कमिटीची 2 दिवसीय बैठक नुकतीच झाली आणि त्यामध्ये क्या बोलती पब्लिक नावाचं एक अभियान सुद्धा ते राबवलं जाणार आहे. ज्या पद्धतीने आम आदमी पक्ष स्थापन झालं, ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाच्या नेत्यांचं लॉन्च झालं, त्याच पद्धतीने ह्या लोकांच्या त्या ठिकाणी लॉन्च होतोय. तर सेम टू सेम ते दोन्ही पॅरलली गोष्टी चालल्या आहेत. पण राजकीय पक्ष नाही. अभिजित दिपकेंचा सरकारवरचा राग माहितीच आहे. त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे त्याचा आरोपच आहे, माझ्यावरती पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले. त्यांची ही जी काही टीका आहे त्याचे परिणाम अभिजित दिपकेंना भोगायला लागतील असं नाना पटोले यांनी म्हटलं. नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या धन्यवाद. विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम चांगला आहे. मूड एकदम चांगला आहे तुमचा, पण एकूणच देशातलं राज्यातलं वातावरण बघता मूड फ्रेश असावं असं काही वातावरण नाहीये, दुर्दैवाने म्हणायला लागेल. माझा पहिला प्रश्न आहे, सध्या देशभर आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सरकारविरुद्ध एक रोष दिसून येतोय. म्हणजे विरोधक तर आपल्याला माहितीच आहे कशा प्रकारे विरोधक करत असतात, पण विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याच विद्यार्थ्यांची बाजू घेतलेली आहे राज ठाकरे यांनी. आणि एकूणच शिक्षण व्यवस्था आहे त्यावरून राज ठाकरे यांनी सरकारवरती टीका केलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे? नाही बघा, आता रोष जर आपण घ्यायचं झालं तर तो मागच्या आठवड्यामध्ये सगळा जवळपास राजीनामा झाला, त्यानंतर सरकारने कमिटी स्थापन केली, सरकारने कायदा आणला, त्याच्याने बऱ्याचशा गोष्टी आता हळूहळू कंट्रोलमध्ये आलेत. पण आता या गोष्टीचं भांडवल नाही करणार तसे विरोधी पक्ष कशाचे, तर याच गोष्टीची उडत, याच सगळ्या फोर्सेसचं आपल्या पक्षाला आणि आपल्या राजकारणाला काय फायदा होईल असा विचार करून राज ठाकरे आणि इतर विरोधी पक्षातील लोक हा मुद्दा धकधकता कसा राहील याचा प्रयत्न करत आहेत आणि याच मुद्द्यावर वारंवार माध्यमांची आणि सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये बोलत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी जे बोललं की शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली पाहिजे, हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला वाटतं, प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की देशामधली शैक्षणिक व्यवस्था सुधारली पाहिजे, परीक्षा पद्धती सुधारली पाहिजे आणि त्यासाठी सरकारने आता विशेष पावलं उचलले सुद्धा आहेत. त्यांनी टास्क फोर्स पण तयार केली आहे, त्याने पेपर लीक करणाऱ्यांना कठोर शिक्षकासाठी कायदा पण आणला आहे आणि त्यासोबतच त्यांनी परत एकदा एक्झाम घेऊन त्यांनी दाखवलं पण की आता लीक झाली नाही. पण इतर परीक्षांमध्ये सुद्धा काही ठिकाणी लीक, काय म्हणू आपण त्याला, पेपर लीक किंवा चिटिंग असे अनेक उदाहरण देशभरामध्ये दिसत आहेत. फक्त केंद्रीय यंत्रणांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा नाही तर झारखंडची लोकसेवा परीक्षा असू द्या, पंजाबमध्ये असू द्या, कर्नाटकमध्ये असू द्या, अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पेपर फुट्याने शिक्षण पद्धतीमध्ये वेगळे आपल्याला गैरप्रकार दिसतात आणि हे झालं नाही पाहिजे. आणि देशाच्या खऱ्या प्रगतीमध्ये तर मोलाचा वाटा ज्यांचा असेल तो आहे आत्ता येणारा भविष्यातला विद्यार्थी. त्यांना जर आपण चांगलं शिक्षण आणि फेअर शिक्षण व्यवस्था आपण देत नसाल तर ते कुठं ना कुठं तरी आपल्या सगळ्याला चिंतेत टाकणारी गोष्ट आहे. म्हणून राज ठाकरेंनी सांगितलेली गोष्ट सगळ्यांना, राज ठाकरे कसं वेगळं काही म्हणजे आउट ऑफ बॉक्स त्यांनी काही बोलले नाही. प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वाटणारी ती गोष्ट बोलली आणि या गोष्टीवर आणि ही गोष्ट सरकारला सुद्धा माहिती आहे. सरकार सुद्धा याच्यावरती काही मेजर घेईल. जो त्यांना सेटबॅक बसला आंदोलनामुळे, जो त्यांना राजीनामा घ्यावा लागला, जो त्यांना काय म्हणू आपण त्याला अनप्रेसिडेंट गोष्ट त्यांना करावी लागली, आता इथून पुढे पण सरकार विशेष शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष दिलं आणि शिक्षण व्यवस्थेला सुधारण्यासाठी, परीक्षा पद्धतीला सुधारण्यासाठी अधिकची आर्थिक तरतूद करेल अशी आपण अपेक्षा ठेवूया. त्यांनी चीनचं पण उदाहरण दिलं की चीनमध्ये कशी परीक्षा पद्धती अवलंबली जाते, तर तशी आपल्याकडे पण असायला हवी असं त्यांचं एक
नाही बरोबर सजेशन होतं. नाही ते 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 चीनचे देतात, ते बाहेर देशातल्या शहरांचे ते शहर विकासाच्या सगळ्या गोष्टी देतात. पण ते स्वतः ज्यावेळेस नागपूरमध्ये नाशिकमध्ये नाशिकमध्ये. ज्यावेळेस ते सत्तेमध्ये होते त्यावेळेस त्यांनी काय केले, नाशिककरांनी बघितलंय, हम्म. महाराष्ट्राने बघितलं. त्यामुळं सांगणं आणि सोपं इम्प्लिमेंट आहे. करणं. सांगणं सोपं आहे, इम्प्लिमेंट करणं त्या ठिकाणी थोडंसं कठीण आहे. हम्म. पण ज्या पद्धतीने भाजप 2014 पासून सत्तेत आली त्यावेळेसपासून अनेक शहरांचा विकास झालेला आहे, रस्त्यांचा विकास झालेला आहे. आता आपल्याला बघायचं झालं तर बघा, आपल्याला काय बघायचं हे महत्त्वाचं. आपण जर आपल्याला वाटलं की चुका बघायच्या तर चुका दिसतील, हम्म. पॉझिटिव्ह गोष्टी बघायच्या झाल्या तर पॉझिटिव्ह गोष्टी दिसतील. त्यामुळे चुका पण आहेत. पॉझिटिव्ह बघणाऱ्याने चुकाकडे दुर्लक्ष करू नये आणि चुकाच बघणाऱ्याने पॉझिटिव्हकडे पण दुर्लक्ष करू नये. हे दोन्ही आपण समान दृष्टीने आपण बघितलं पाहिजे आणि जे चुकते त्याला चुकतं म्हणलं पाहिजे आणि ज्यांना सुधारणेला वाव आहे त्याला सुधारण्यासाठी सरकारने पण आग्रही राहिलं पाहिजे. सुधारणा करायसाठी त्यांनी पावलं उचलले पाहिजे. हम्म. जसं त्यांनी मागच्या काही 15 दिवसाच्या पूर्वी त्यांनी तसं डिसिजन घेतला आणि त्यांनी करून दाखवलं. राज ठाकरे सरकारवरती नाराज आहेत, पण राज ठाकरेवरती सुद्धा कोणीतरी नाराज आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता दिलीप, तर हे दिलीप भेटायला गेले होते राज ठाकरेंना, पण राज ठाकरेंना कल्पनाच नव्हती की आपल्याला कोणतरी भेटायला आलेलं आहे. तर त्यांना ही कल्पना देण्यात आली नव्हती आणि त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं की मला माहीत नव्हतं. हे पटतं कारण तुम्हाला? तर बघ कसं आहे की सुरुवातीपासूनच ठाकरे घराण्यांचं राहिलंय की ते इझिली सगळ्या लोकांना ॲक्सेसिबल नाहीये. नाहीयेत. हो. ते इझिली सगळ्या लोकांना अवेलेबल होत नाहीत. कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या त्यांच्या भेटीसाठी खूप आग्रही असतात. अत्यंत काय म्हणतो त्याला आपण वाट पाहतात भेटीची आणि ते आणि कमी लोकांना ते भेटत असतात. हम्म. आणि ते मुद्दामहून तसं त्यांनी त्यांचं एक मोडस ऑपरंडी त्यांनी तशी ठेवलेली आहे. हम्म. किंवा आपण सहज सगळ्यांना उपलब्ध होत गेलो तर हम्म. आपलं महत्त्व कमी महत्व होईल. कमी होईल. हो. असंही काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी काही पत्रकारांना मुलाखतीमध्ये देताना सांगितलेलं आहे. असं मुलाखतीमध्ये पत्रकार सांगत असतात. हम्म. पण मला असं म्हणायचं की बघा हा कार्यकर्ते आणि नेत्यांचा प्रश्न वेगळा आहे. पण ज्यावेळेस एखादा खेळाडू आपल्या देशासाठी सुवर्ण पदक जिंकून येतो तर त्याला भेटलं पाहिजे. तो येऊन आपल्यासाठी 3-3, 4-4 तास आपलं वेट करतोय. हे कुठेतरी चुकीचं आहे. बरं आपल्यासाठी कोणीतरी भेटायला आलं हे आपल्याला कळू नये, हेही चुकीचं ना. बघा राज ठाकरेंना माहीत नसेल आपण त्यांच्या म्हणण्यानुसार आपण मान्यही करू. हा. पण त्यांच्या आजूबाजूला सिस्टीम आहे. त्यांना भेटायला कोण येतं याची ज्यांच्याकडे नोंद असते, त्यांची अपॉइंटमेंट घेणारे जे लोक आहेत, यांनी तरी राज ठाकरेंना कळवायला पाहिजे होतं, की देशासाठी ज्यांनी सुवर्ण पदक हो. जिंकलं तो खेळाडू आणि त्याचा प्रशिक्षक. ते आपल्याकडे आले तर आपल्याला भेटायचे आहेत आणि ते वेट करतात. ही कुठं ना कुठं आपण राज ठाकरेला जरी संपूर्णपणे दोषी याच्यामध्ये नाही म्हटलं, पण त्यांच्यासाठी जे काम करणारी यंत्रणा आहे, त्यांची जी टीम आहे, जे अपॉइंटमेंट घेतात, भेटी ठरवतात, राज ठाकरेंना कळवतात, जे भेटणार त्यांना कळवतात. ह्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयामध्ये अभाव दिसला का? हे आपल्याला बघावं लागेल. आणि राज ठाकरेंनी कधी नव्हे ते येऊन माध्यमामध्ये येऊन दिलगिरी सुद्धा व्यक्त केली, की मी त्या खेळाडूला भेटू शकलो नाही, कारण मला हे माहीतच नव्हतं, की ते आलेलं आहे. पण ज्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आणलं होतं, पण त्यांनी आधी राज ठाकरेंची खात्री करून घ्यायला पाहिजे होती, की कोणीतरी खेळाडू आपल्याला भेटायला आलाय आणि आपण त्यांना भेटणार का? किंवा मग खेळाडूंना राज ठाकरेंची खात्री करूनच खेळाडूंना त्या ठिकाणी आणायला पाहिजे होता. हा जो कम्युनिकेशन मधला गॅप आहे, तो गॅप त्या ठिकाणी राज ठाकरे आणि ठाकरे ह्याच्यावरून उद्धव ठाकरेंनी पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले बहुतांश लोकांचे हेच कारण होते, की तुम्ही आम्हाला भेटत नाही. त्यामुळे बरं विशेष म्हणजे राज ठाकरेवर टीका काय होती, की तुम्ही खेळाडूला भेटलं नाहीत, जे गोल्ड मेडल जिंकलं त्याला भेटलं नाहीत आणि एका मॉडेल मुलीला, जी Instagramवर वगैरे रील बनवते आणि तिने त्या आंदोलनाच्या वेळेस पोलिसांची गाडी अडवली. हो. त्या मुलीला तुम्ही स्टेजवर आणून तिचा तुम्ही सत्कार करता आणि तिला हम्म. तुम्ही भेटू शकता. पण तुम्ही त्या गावीत जो आपला सुवर्ण पदक जिंकून आणला देशासाठी, त्याला तुम्ही भेटू शकत नाही. अशी त्यांच्यावरची टीका होते. कुठेतरी त्यांच्या टीमने आणि त्यांनी प्रायोरिटी त्या ठिकाणी ठरवल्या पाहिजे, की कोणाला भेटायचं. आता त्या मुलीची इतके लोकं कौतुक करतात, की तिने गाडीला अडवली. थांबवलं. हो. अरे पण पोलिसांनी तिला अडवू दिलं म्हणून ती गाडी अडवली. हम्म. नाहीतर पोलिसांचा स्वभाव आणि पोलिसांची लाठी आणि पोलिसांचं हो. बोलणं आपल्याला कसं आपल्याला माहित असतं. हम्म. जर पोलिसांनी तिला थांबू दिलं नसतं, तिला पोजमध्ये देऊन फोटो काढेपर्यंत तिला थांबू दिलं नसतं, तर ती शेवटी त्या एका पोलिसाची गाडी थांबवणं, हात देणं, फोटो काढणं, व्हायरल होणं हे महत्वाचं आहे का देशासाठी जाऊन त्या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकणं महत्वाचं आहे? हे राज ठाकरेच्या टीमनं ठरवलं पाहिजे. कोणाला आपण किती वेळेची प्रायोरिटी दिली पाहिजे आणि कोणाचा किती सन्मान केला पाहिजे. ठीक आहे, ती काय त्या पोरीचं त्या Instagramवर जी क्रिएटर आहे तिचं, त्याच्यापेक्षा गावीत नक्कीच महत्वाचं आहे. हो. त्याच्यापेक्षा गावीत हा खेळाडू नक्कीच देशातील युवकांना सगळ्यांना प्रेरणा देणारा महत्वाचा आहे. आता त्या मुलीमुळे कुणाला प्रेरणा भेटणार आहे? ती मुलगी जाऊन पोलिसांची गाडी थांबवते, पोलिसांनी जे कारवाई करतात ते कारवाईमध्ये अडथळा आणते. ते आदर्श राहायला पाहिजे का जो मुलगा
देशासाठी जाऊन कॉमनवेल्थ गेम मध्ये जाऊन आपल्या देशासाठी सुवर्ण पदक जिंकत होते. हे राज ठाकरेच्या टीमला कुठेतरी त्या ठिकाणी समजलं पाहिजे आणि त्यांनी प्रायोरिटी देताना जरी राज ठाकरेंना माहित नसतं तरी त्यांच्या टीमनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा चुका नाही झाल्या पाहिजे असं लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्या टीमच्या चुकांमुळे राज ठाकरेंना त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी लागली जाहीर माध्यमांसमोर. निवडणूक रणनीतिकार आणि जनसुराज्य पार्टीचे प्रमुख किंवा संस्थापक म्हणूया प्रशांत किशोर यांनी नुकतीच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. ते आता राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार झालेले आहेत किंवा होणार आहेत, कारण ऑफिशियली डिक्लेअर केलेलं नाहीये. तर त्यांची नाराजी आहे की प्रदेशाध्यक्षपद बदललं जावं असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे. त्यांनी तसा सल्ला देखील दिला सुनेत्रा पवारांना, पण तो अजून इम्प्लिमेंट झालेला नाहीये. काय वाटतं एकूण राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय? प्रशांत किशोर यांची आता हल्लीच्या नजीकच्या काळातल्या भेटीवरून चर्चा नाहीये. तर 2-2.5 महिन्याच्या आधीपासूनच प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी राजकीय सल्लागार म्हणून काम करणार आहेत अशा त्या ठिकाणी बातम्या सुद्धा आल्या होत्या. कसं असतं की प्रशांत किशोर हे आता काय म्हणू आपण धंदेवाईक आहेत. धंदेवाईक म्हणजे त्यांना व्यावसायिक आहेत. व्यावसायिक आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांना ते जातात, पिच करतात की तुमच्या पक्षामध्ये या सुधारणेला वाव आहे, तुमच्या पक्षामध्ये असं आपण काम करूया, हे संघटन राहू द्या, यांना उमेदवारी द्या, इथं तुमची स्ट्रॉंग ताकद आहे, तिथं तुमची ताकद नाही, तिथे ताकद वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅक आहे. आयपॅक ही कंपनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघानुसार त्या ठिकाणी काम करते, ग्राउंडची सर्वे करते, इंटेलिजन्स देते आणि पक्षाला त्याच्यावर अनुसरून स्ट्रॅटेजी आखण्यासाठी मदत करते आणि त्याचा इम्प्लिमेंट करून आपल्या संघटना आणि पक्ष मजबूत कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर प्रशांत किशोरचा इतिहास असा आहे की त्यांनी अनेक राजकीय पक्षांना त्या ठिकाणी मदत केली आणि त्यांना निवडून आणलं. आत्ता हल्लीचे उदाहरण घ्यायचं तर TVK जे तामिळनाडूमध्ये ज्या एका नवीन पक्षाला त्यांनी मदत केली आणि त्याला DMK सारख्या मोठ्या पक्षाचा पराभव करून TVK विजय यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी जाण्यासाठी त्यांनी प्रशांत किशोरने सल्लागार म्हणून मदत केली. तसं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की आपल्यालाही कोणीतरी एक सल्लागार असला पाहिजे. जोपर्यंत शरद पवार साहेब या पक्षाचे एकसंघ असतानाचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांना कुठल्या सल्लागारची गरज पडली नाही. जोपर्यंत अजितदादा त्या ठिकाणी अध्यक्ष होते त्यावेळेस पण त्यांना फारशी गरज पडली नाही. पण मधल्या काळामध्ये त्यांनी नरेश अरोडा यांच्या कंपनीला त्या ठिकाणी काम दिलेलं. पण ते आता अजितदादांच्या निधनानंतर नरेश अरोडांच्या त्या ठिकाणी टर्म संपवली, कॉन्ट्रॅक्ट संपवला. पुन्हा आता आयपॅक सोबत कसं त्यांना जोडता येईल आणि आपल्या संघटना आणि पक्ष कसा मजबूत करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. राहिला प्रश्न प्रदेशाध्यक्ष बदलायचा, तर प्रशांत किशोर आणि त्यांची टीम प्रत्येक राजकीय पक्षाला असे सल्ले देत असतात. आता तो राजकीय पक्ष तो सल्ला ऐकेल का नाही ऐकेल तो आता त्या राजकीय पक्षाच्या ह्याच्यावर आहे की काय सल्ले देतात, किती हार्श, किती कठीण ते सल्ले देत आहेत बदलायचे. आता पूर्ण प्रदेशाध्यक्ष बदललं म्हणजे आता त्यांना सध्या तरी या काळामध्ये सोपं दिसत नाही. कारण सुनील तटकरे अजितदादांच्या काळापासून अतिशय जुनं आणि एकसंघ राष्ट्रवादी असल्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते राहिलेले आहेत. आता ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना हटवणं आणि दुसऱ्या कोणाला तरी करणं हे थोडंसं आत्ता तरी कठीण दिसते. पण सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुद्धा सांगितलंय की प्रशांत किशोर आपल्यासोबत जुडलेत हे आम्हाला माहितच नाही किंवा प्रदेशाध्यक्ष जर सांगतात की मला माहित नाही, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पर्यंत या गोष्टीची चुनचुन पोहोचलेली आहे आणि प्रदेशाध्यक्ष नाराज असतीलच. जो माणूस नाराज होत नाही जोपर्यंत नाराज नाही तो कशाला म्हणेल की मला माहित नाही म्हणून. त्यामुळं आणि ते अजून असं बोलले की मला माझ्या मतदारसंघामध्ये सर्वेची वगैरेची गरज पडली नाही. म्हणजे त्यांनी कुठंतरी प्रशांत किशोरांची उपयुक्तता आपल्यासाठी नाहीये असं दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. पण त्या पक्षाच्या नेतृत्वाने तो डिसिजन घ्यायची आपल्याला सल्लागार हवाय का नकोय. जर त्यांना जर हवा असेल तर ते करतील. जसंच प्रत्येक ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कंपन्या आहेत. अनेक कंपन्या येतात आणि राजकीय पक्षांना ते काय म्हणू आपण त्याला प्रपोजल देतात, प्रेझेंटेशन देतात. आता ते प्रेझेंटेशन मध्ये काय त्यांनी सुधारणेला त्या ठिकाणी सल्ला दिला ते जर राष्ट्रवादी काँग्रेसला पटले तर ते त्यांना पुढे करतील. याचा अर्थ असा नाही की प्रशांत किशोर लगेच त्यांच्यासोबत कामाला लागले असं नाहीये. अजून त्याची अधिकृत पुष्टी कुठंच लागलेली नाहीये. जरी माध्यमामध्ये बातम्या येत असल्या, सुनील तटकरेंनी असंच बोलले की अजूनही त्यांनी आमच्यासोबत काम सुरू केलेलं नाहीये, कारण मला माहित नाही केलं असेल तर. ते आता जसं पिचिंगला जात असतात आणि नेत्यांना पक्षांना ते आपलं प्रपोजल देत असतात. आता काम त्यांनी सुरू केलंय का नाही हे अजून डिक्लेअर नाहीये. म्हणजे अजून त्यांनी घोषणा केलेली नाही की प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत जोडले गेलेले आहेत राजकीय सल्लागार म्हणून. पण एकूणच त्यांच्या ज्या काही बैठका होत आहेत त्यावरून भाजप नाराज आहे. नाही भाजप नाराज पण नाही व्हायला पाहिजे. कारण ऑलवेज असं म्हणतात की घटक पक्ष हे स्वतंत्र पक्ष असतात. त्या पक्षांना काय डिसिजन घ्यायचे ते स्वतः घेतात. आता हल्लीच्या याच्यामध्ये दादा
अपघाती निधन झाल्यानंतर सगळे सूत्र पार्थ पवार, सुनेत्राताई आणि सुनील तटकरे वगैरे यांच्या नेत्यांच्या हातामध्ये असल्यामुळे कुठंतरी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये अजून अधिकचे मजबूत सूत्र कसे होतील असे त्या ठिकाणी प्रयत्न होताना दिसत आहेत. शेवटी हे जे एक व्यक्ती आणि एक कुटुंब आधारित जे पक्ष असतात त्यांचं नेतृत्व कधीही त्यांच्या घरातील वारसांना जात असतो. ह्याच्या आपल्या भारतीय राजकारणामध्ये अनेक उदाहरण आहेत. त्यामुळं आता दादांच्या नंतर कोण तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असंच नाव आहे. कितीही सुनील तटकरेंनी काम केलं, किती प्रफुल्ल पटेल यांनी काम केलं, किती भुजबळांनी काम केलं, किती मुंडेंनी काम केलं, किती हसन मुश्रीफांनी काम केलं, तरी शेवटी सगळे नेतृत्व, सगळे निर्णय घ्यायचे अधिकार हे ज्या नेत्यांचा पक्ष त्याच्या कुटुंबातील लोकांनाच असतो. त्याचमुळं त्यांना कदाचित वाटत असेल की आता आपण प्रशांत किशोर सारख्या रणनीतिकाराचा सल्ला घ्यावा आणि आपण येणारी वाटचाल आपण चांगली करावी. याच्यामध्ये भाजपने नाराज व्हायला नाही पाहिजे कोणाला घेतले. पण आता विषय असा आहे की ज्याला ते अपॉइंट करतायत ते ऑलवेज भाजप विरोधी भूमिका घेऊन आलेले आहेत. हल्लीच त्यांनी बिहारमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे ठिकाणी त्यांच्या जागेवर झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला हरवलं. जरी तिथले कारण वेगवेगळे असतील पण आता हरवलेलं आहे. भाजपला त्यांनी विरोध दाखवला. भाजपच्या पॉलिसीजवर, भाजपच्या निर्णयांवर ते बोट ठेवत आलेत. त्यामुळे आमच्यावर जे बोट ठेवत आलेत त्यांना तुम्ही तुमचे राजकीय सल्लागार कसे ठेवता असा प्रश्न भाजपला पडत असेल. तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी एनडीएचा विचार करून भाजप हा मोठा पक्ष आहे म्हणून त्यांचा विचार करून त्यांनी प्रशांत किशोरला अपॉइंट करायचा का नाही करायचं हे येणारा काळ आपल्याला सांगेल आणि ते सुद्धा डिसिजन घेतील. सुनेत्रा पवार यांच्यावरती टीका केलेली आहे काँग्रेसनी, गुंगी गुडिया म्हणून, आणि त्यावरून खूप वाद सुरू झालेला आहे. त्याबद्दल काय सांगा? नाही, एक तर काय का महाराष्ट्रातला आणि विशेष करून देशातला विरोधी पक्ष एकतर काही बोलत नव्हता आतापर्यंत. आता जे बोलते ते काही तारतम्य नाहीये, काहीही बोलतात. सुनेत्रा पवार हे अजितदादांच्या निधनानंतर इतक्या दुःखामध्ये सावरून त्यांनी पक्ष आणि सरकारमध्ये आल्या आणि आपल्या पक्ष पुढं कसं घेऊन जाईल, पुढं कसं जाईल आणि पक्षाचं सुधारणा आणि संघटनेची विकास आणि संघटना मजबूत कसे होईल यासाठी ते प्रयत्न केलेत, करतायत आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये सिद्ध सुद्धा केले स्वतःला. त्यामुळे आता कुठल्या तरी कारणावरून काहीतरी एक कारण ठेवायचं म्हणून गुंगी गुड्या म्हणणं एकच ठिकाणी. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. पत्रकारांनी काहीतरी त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता. पत्रकारांना धनंजय मुंडेंनी सांगितलं की बस झाला, आता प्रश्न संपले. तर असं प्रत्येक पत्रकार परिषद घेणारा प्रत्येक नेता प्रत्येक पक्षाचा नेता म्हणतो ठीक आहे, 10 प्रश्न झाले असतील तर 11वा प्रश्न ते लोक घेत नाहीत. किंवा एखाद्या नेत्याला ब्रीफ द्यायचं असतं, फक्त ब्रीफ द्यायचे, त्यांना प्रश्न घ्यायचे नाहीत. तर प्रश्न नाही म्हणून सांगू शकतात ना. आजपर्यंत काय इतिहासात कधी घडली नाही का घटना की पत्रकारांना सांगितले की बस आता प्रश्न आपल्याला घ्यायचे नाही. त्या कारणावरून जर तुम्ही सुनेत्रा पवार सारख्या यांच्या एकदम सोज्वळ आणि सांस्कृतिक ज्या नेत्यांना तुम्ही जर गुंगी गुड्या म्हणत असाल तर कुठंतरी आपण इतके वर्ष तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम केलं त्याला तुम्ही लक्षात ठेवत नाही किंवा त्याची तुम्ही जाणीव ठेवत नाही असं त्या ठिकाणी बोलावं लागेल. आणि महिला नेत्यांवरती टीका करताना प्रत्येकाने सांभाळून केलं पाहिजे. आणि ह्या वक्तव्याचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार सुद्धा करतात. ते बोलतात की या स्टेटमेंटला आपण पॉझिटिव्हली पण नाही घेऊ शकत, निगेटिव्हली पण नाही घेऊ शकत, अशी एकदम मिळमिळीत त्यांनी प्रतिक्रिया दिली. एकताना तर एकीकडे दाखवायचे की सुनेत्रा काकी बोलायचं माध्यमामध्ये आव्हान आणायचं आणि दुसरीकडे काँग्रेसनी जर सुनेत्रा पवार टीका केली तर काँग्रेसला त्यांना प्रश्न विचारायची सुद्धा हिंमत नाही झाली की तुम्ही असं गुंगी गुड्या का बोलू. तिथं ते जस्टिफिकेशन द्यायला लागले की इंदिरा गांधीला गुंगी गुड्यामध्ये चांगल्या अर्थानं म्हणलं होतं, असं तसं हे जस्टिफिकेशन देण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुवमेंट मधून कळून येतं की कोण कोणासाठी खऱ्या अर्थाने राजकीय लढाई लढतो आणि कोण कोणासाठी लढत नाहीये. आता सुनेत्रा तर काकी रोहित पवारांना जवळचे आहेत का काँग्रेस जवळचे आहेत, त्यामुळे ते काँग्रेसला वाचवण्यासाठी मिळमिळीत एकदम प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली. काँग्रेसचे प्रदेशाचे हर्षवर्धन सपकाळ सुद्धा त्या गुंगी गुड्या वक्तव्याचे समर्थन करतात. काँग्रेसचे इतर नेते सुद्धा त्या गुंगी गुड्या वक्तव्याचे समर्थन करतात. त्यामुळे हे कुठंतरी चुकीचं आहे. याच्या एनडीए मधील सरकारमधील सगळ्या घटक पक्षाने अतिशय तीव्र विरोध केलाय आणि पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा या सगळ्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांना सुद्धा क्लिअरिफिकेशन द्यावं लागलं की हे याच्यामध्ये माझं काही वक्तव्य नाही किंवा मी असं कुठं वक्तव्य केलं नाहीये म्हणून. त्यामुळं नेत्यांवर टीका करताना, लिहिताना, पोस्ट करताना आपण काय लिहितोय, काय पोस्ट करतोय याची सगळ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि कुठं ना कुठं तरी नेत्यांचं मन दुखवलं नाही पाहिजे, त्यांच्या प्रतिमेला डाग नाही लागला पाहिजे, असं त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. काही प्रमाणामध्ये सुनेत्राताईंनी आपलं त्या ठिकाणी वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. पक्षाने सरकारमध्ये त्यांनी त्यांची बाजू त्या ठिकाणी, आणि तशाही राजकारणात त्या नवीनच आहेत, म्हणजे एवढं मोठं पद नवीनच म्हणजे असं लगेच तुम्ही त्यांच्यावरती सगळे जर तुटून पडाल तर तसं
कदाचित ते त्यांच्यावर योग्य होणार नाही. ते आता असे कुठेतरी त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. येस. सीजेपीची राष्ट्रीय कोर कमिटीची 2 दिवसीय बैठक नुकतीच झाली आणि त्यामध्ये बरेच काय काय डिसिजन झाले. त्यामध्ये क्या बोलती पब्लिक नावाचं एक अभियान सुद्धा ते राबवलं जाणार आहे त्यांच्यातर्फे. तर एकूणच सीजेपीच्या या आंदोलनाविषयी आतापर्यंत जे झालं त्याचे डिस्कशन तर आपण मागच्या एपिसोडमध्ये केलंच होतं. पण आता हे जे काही अभियान आहे ते अभियान सक्सेसफुल होईल का आणि एकूणच सीजेपीची काय या पुढची रणनीती असणार आहे? बघा, सीजेपी म्हणजे मागच्या अनेक वेळेस मी सांगितलं, सीजेपी हे आम आदमी पक्षाचं अपडेटेड व्हर्जन आहे किंवा त्यांची युथ विंग आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांची ज्या पद्धतीने आम आदमी पक्ष स्थापन झालं, ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाच्या नेत्यांचं लॉन्च झालं, त्याच पद्धतीने ह्या लोकांचं त्या ठिकाणी लॉन्च होतोय, त्याच पद्धतीने कमिटी होत आहेत, त्याच पद्धतीने हे लोक डोनेशन मागतायत, त्याच पद्धतीने या ठिकाणी सरकारवर टीका करतात. तर सेम टू सेम ते दोन्ही पॅरलली गोष्टी चालल्यात. पण राजकीय पक्ष नाही. राजकीय पक्ष नाही, पण येणाऱ्या काळामध्ये राजकीय पक्ष होऊ शकतात. आता जर म्हणत असतील राजकीय पक्ष, तर येणाऱ्या काळामध्ये होणार नाही याची काहीच गॅरंटी नाही. कारण आता सीजेपी मुवमेंट फक्त आणि फक्त सरकार विरोधी मुवमेंट झालेली आहे. ते बी भाजप विरोधी आहे. कारण सीजेपीने झारखंडमध्ये आंदोलन चालू आहे त्याच्यावरती त्यांनी काही ठोस भूमिका घेतली नाही. ज्या तीव्रतेने त्यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्या पद्धतीने झारखंडमध्ये अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी मुलं झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी त्या ठिकाणी त्या परीक्षेमध्ये झालेल्या आंदोलन करतात. तिकडे यांचा एकही प्रतिनिधी नाही गेला. ते जाणार आहे तसं बोलले. कधी जाणार? तुम्ही इकडे येऊन मिटिंगा करता, मोठ्या मोठ्या बैठका घेता, तुम्ही मोठ्या मोठ्या माध्यमांना जाऊन काय म्हणू आपण बाईट्स देता, मुलाखती देता, तिकडे तुम्ही जावा ना. तिकडे जात नाहीये. असं काही ठरवलंय का की भाजपची जी राज्य आहे तिथेच 100% हे दिसतंय. हे आता बघा, सीजेपीला इतकं महत्व का मिळालं? कारण तो विषय मुलांच्या शिक्षणाचा होता. त्याचमुळे भारतातील सगळ्या नागरिकांनी जवळपास ज्यांना वाटतं की शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, परीक्षा पद्धती सुधारली पाहिजे, त्या लोकांनी यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलं आणि आपल्या पद्धतीने प्रामाणिक त्या ठिकाणी आंदोलन केल्याने सरकारचं लक्ष वेधून घेतलं. ज्या वेळेस धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, सरकारने संसदेमध्ये कायदा आणला आणि त्या ठिकाणी टास्क फोर्स स्थापन केली, त्याच पद्धतीने सर्वसामान्य जे जेन्युइनली जे लोक प्रोटेस्ट करतात त्यांचं समाधान झालंय. आता हे लोक जे आहेत सीजेपी, हे केवळ आणि केवळ भाजप विरोधी लोक आहेत. भाजपच्या ज्या चुका आहेत त्या चुकांवर बोट ठेवणार, त्याचाच उजागर करणार असं आहे. हे जितके पण लोक आहेत यांनी एकही भाजपचं चांगलं काम केलेलं, कौतुक केलेलं दाखवा, पॉसिबलच नाहीये. यांचा अजेंडाच आहे भाजपच्या ज्या गोष्टी चुकीच्या होतील त्या गोष्टी प्रकाश ज्योतात आणायचं आणि त्याच्यावर मायलेज घ्यायचं. बरं, सीजेपी झालं. आता सीजेपीच्या आधी किती विरोधी पक्ष नेते, किती विरोधी पक्ष आहेत, अनेक विरोधी पक्ष. त्याच्यातला आता हे एक गणला जाईल. काँग्रेसही भाजपचा विरोध करत आलाय, सपा पण भाजपचा विरोध करत आलाय, ठाकरेही भाजपचा विरोध करत आलेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही भाजपचा विरोध करत आलाय आणि वेगवेगळ्या ठिकाणचे स्थानिक पक्ष सुद्धा भाजपचा विरोध करतात. त्यातलाच हा एक असणार आहे. दबाव गट म्हणा, पक्ष म्हणा. आम आदमी पक्ष याच पद्धतीने सुरू झाला होता. तुम्ही इतिहास जाऊन बघा 11-12 मध्ये काय झालं होतं. अरविंद केजरीवालची भाषा आणि या दिपकेची भाषा सारखीच आहे. अरविंद केजरीवाल पण सरकारवर तुटून पडायचा आणि हे पण तुटून पडतोय. ह्या अभिजित दिपकेकडे तर काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला, तथ्यहीन बोलतो, सरकारवर काही विरोध करतो. तो म्हणतो की दिल्ली पोलिसांनी आंदोलनामध्ये ट्रक आणला होता. काही पुरावे नाहीये. त्याचा विश्वास दिल्ली पोलिसांवर नाहीये, त्याचा विश्वास सुप्रीम कोर्टवर नाहीये, त्याचा विश्वास देशातील न्यायालयावर नाहीये, त्याचा विश्वास देशामध्ये जे निमशासकीय यंत्रणा त्याच्यावर नाही. हे असे जे लोक असतात ना, हे लोक कम्युनिस्ट विचारधारेशी जोडलेले असतात. यांना देशातल्या काय म्हणू आपण त्याला शासकीय यंत्रणेवर, देशातल्या इन्स्टिट्यूशनवर याचा विश्वासच नसतो. यांनी काय करणार, आम्हाला संविधानाने अधिकार दिला आंदोलनाचा, या संविधानाच्या दिलेल्या आंदोलनाच्या अधिकारामध्ये यांनी संविधानाचा त्या ठिकाणी अपमान करतात. संविधानानेच नेमून दिलेल्या सुप्रीम कोर्टचा अपमान करतात, संविधानाने नेमून दिलेल्या सरकारचा अपमान करतात, संविधानाच्या तरतुदीनुसार निवडून आलेले सरकार मंत्री जे लोक त्यांचा अपमान करतात, पोलिसांचा अपमान करतात. काही दिवसाच्या पूर्वी त्यांनी पोलिसांना त्या ठिकाणी अरेतुरीची भाषा बोलली, तुम्ही इथून जावा, मला हे नकोय, अशी तशी भाषा बोलली. अभिजित दिपके पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जर प्रश्न उठवत असेल, पोलिसांनी त्यांचं काम करायचं का अभिजित दिपकेचं ऐकत बसायचं? त्यामुळं जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तोपर्यंत लोकांच्या भावना त्यांच्यासोबत होते. विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस राजीनामा झाला त्यावेळेस पासून सर्वसामान्य लोक सीजेपीकडे बघत नाहीत. सीजेपीकडे आशेने बघतात फक्त आणि फक्त भाजप आणि सरकार विरोधी लोक. त्यांच्यासाठी सीजेपी हिरो आहे. बाकी देशभरातील लोकांना सीजेपीचं काही देणे घेणे नाहीये. असे अनेक दबाव गट आले, दबाव गट गेली. अभिजित दिपकेंचा सरकारवरचा राग माहितीच आहे. त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे त्याचा आरोपच आहे की माझ्यावरती पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले. अगेन याचाही काही पुरावा नाहीये.
जो माणूस सुप्रीम कोर्टवर आरोप करू शकतो, सुप्रीम कोर्टच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करू शकतो, तो काही बोलेल. आता त्याच्याकडे माईक जात आहेत, त्याच्याकडे कॅमेरे जात आहेत, त्याच्याकडे बूम जात आहेत, त्याच्याकडे पत्रकार दिवस रात्र बसतायत. आता त्याला काही ना काही सरकार विरोधात बोलावंच लागेल. त्यामुळे त्याला आता बोलतच आहे. जे सरकारच्या विरोधात बोलता येईल ते लोक बोलतायत. सिलेक्टिव्ह जे मुद्दे त्यांना हवे आहेत, त्यांच्या अजेंड्याला ज्या गोष्टी पूरक आहेत त्याच गोष्टीला ते मोठं करतात. एकीकडे म्हणायचं की पंतप्रधानांना शिव्या देणाऱ्याने कुल ठरवायचं. ते म्हणायचं की शिव्या देणं काय गुन्हा आहे का म्हणायचं, आणि त्यांच्या स्वतःवर शिव्या दिले, त्यांनी स्वतःवर प्रश्न उपस्थित केले की त्यांच्यावर कारवाई करायची. ते सौरभ दास तो म्हणतो की पंतप्रधानांना जे काही आपण चुकीचं बोललं त्यांच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या त्या ठिकाणी म्हणतो. आणि त्याला ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला ते कुणाच्या घरात राहतो, तुझं भाडं किती, त्यावरती तो केस करायला जातो. ज्यावेळेस स्वतःवर येतं त्यावेळेस मात्र तुम्हाला सगळे संविधान आठवतं, आणि ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला काही नाही आठवणार. नाही, पण तो त्याच्या घराचा तो तर पर्सनल सगळी गोष्ट आहे. पण आता हे लोक पण पर्सनलच म्हणतायत ना, हे लोक सुद्धा पर्सनलच म्हणतायत. आता मोदीजी व्हिडिओ कसं काढतात, मोदीजींच्या व्हिडिओच्या ऍक्सेंटवर टीका करतात, अँगलवर, मग हे पर्सनल नाही. त्यामुळं ज्यावेळेस आपण पब्लिक लाईफ मध्ये येतो टीकेला पण समोर जावं लागेल. जे टीका करतात ते पण सहन केली पाहिजे. तुम्ही जर दिवस रात्र टीका करता, RSS हे आहे, भाजप हे आहे, सरकार ते आहे, सुप्रीम कोर्ट ते आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत, पोलिसांवर विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही, संविधानावर विश्वास नाही, संसदेवर विश्वास नाही, सरकारवर विश्वास नाही, तर तुमचा आहे कोणावर विश्वास? कोणावर तर विश्वास ठेवला पाहिजे ना आपण. ही केवळ आणि केवळ कम्युनिस्ट मानसिकता आहे. या देशातल्या संविधानाने निर्माण केलेल्या, संविधानाच्या तरतुदीनुसार कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांवर विश्वास नाही ठेवायचा, यांची विश्वासार्हता लोकांमधून कमी करायची, आणि कुठंतरी एक अराजकता निर्माण करता येईल का तसं प्रयत्न करत ते लोक आले, तर त्यांची अजेंडा, त्यांचं बोलणं हाच आहे. 12 वर्षामध्ये सरकारने एकही चांगलं काम नाही केलं. अर्थातच केलं असं. ते चांगलं काम हे जर न्यूट्रल राहिले असते तर चांगल्या कामाची पण कौतुक केले असते. आता CJP हे मुवमेंट वगैरे आता ही हाईप संपलेली आहे. जोपर्यंत हे विद्यार्थ्यांचे मुद्दे होते, सरकारने तो मुद्दा ॲड्रेस केला, राजीनामा घेतला, टास्क फोर्स तयार केली आणि कायदे कडक केले, रीनीट परीक्षा घेऊन पण दाखवलं, आणि जे मुलं आत्महत्या केले त्यांना कम्पेन्सेशन देण्याची त्या ठिकाणी सरकारने भूमिका पण घेतली. तिथं तो मुद्दा संपलाय. आता फक्त भाजप विरोधातल्या जे शक्ती आहेत त्यांना एकत्र करून आणि सरकार विरोधी कसा आवाज मोठा करता येईल असं या ठिकाणी CJP प्रयत्न करते. आणि तुम्ही यांचे CJPचे आणि CJPच्या लोकांचे ट्विट्स, पोस्ट बघा, यांच्यावरती कोण लाईक आणि कोण रिपोस्ट करतोय? आम आदमी पक्षाचे. अरविंद केजरीवाल आणि सौरभ भारद्वाज तर हेच करतात. सौरभ दासवर झालेल्या टीकाला सौरभ भारद्वाज उत्तर देतोय, रिट्विट देतोय किंवा त्याला उत्तर देतोय. अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या गोष्टीवर ते उत्तर देते. त्यामुळे आता देशातली जनता दुधखोळी नाहीये. विषय एज्युकेशनचा होता, त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी त्या गोष्टीकडे थोडे आकर्षित झाले. आता विषय संपला. त्यामुळे CJP फक्त आणि फक्त अनेक जे पक्ष आहेत, अनेक जे दबावगट आहेत, जे भाजप विरोधी काम करतात, त्यांच्यातलाच एक ऍड झालाय. आता याची जास्त काय फारशी काय आता किंमत आणि व्हॅल्यू राहिलेली नाहीये. अभिजित दिपके सरकारवरती सातत्याने टीका करतात, पण त्यांची ही जी काही टीका आहे त्याचे परिणाम अभिजित दिपकेंना भोगायला लागतील असं नाना पटोले यांनी म्हटलंय. त्याला भोगायला लागतील असं म्हणतात, तर नाना पटोले एवढ्या दिवसापासून करतात, त्यांना काय भोगायला लागली? नाना पटोले टीका करत नाहीत. ज्या दिवशीपासून ते भाजप सोडून गेले त्या दिवशीपासून ते नाना पटोले टीका करतात. त्यांना काय भोगायला लागलं? बघा, भाजप आणि सरकारवर टीका करणारे अनेक लोक आहेत. तुम्ही आत्ताच ह्या मागच्या महिन्याभरामधून तर अजून टीका करणारे खूप लोक वाढलीत. सगळ्यांना आता उत्साह आला. जो माणूस बोलत नव्हता ते पण बोलतायत. राज ठाकरे ते सपाटाच लावलाय, उद्धव ठाकरे ते सपाटाच लावलाय. त्यामुळं आता त्याची भूमिकाच आहे ती, तो मांडतोय. त्याला त्या परिणामाची माहिती आहे. तो काही केला नसेल तर त्याला डर कशाचा? केला असेल तर त्याला डर आहे. राजकारणातल्या निगेटिव्ह गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या, त्याची चर्चा पण केली. पण एक थोडीशी त्यातली एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी झालेली आहे की मध्यंतरी रिक्षा चालकांना मराठी सक्तीचा एक विषय आला होता आणि त्यावरून बराच वाद झाला होता. पण आता एक पॉझिटिव्ह गोष्ट समोर आलेली आहे की जवळपास 1 लाख व्यावसायिक जे काही वाहन चालक आहेत त्यांना मराठीचं जे त्यांचं शिक्षण आहे, बेसिक शिक्षण, ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि लवकरच त्यांना प्रमाणपत्रांचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे. या पॉझिटिव्ह न्यूज बद्दल काय सांगा? नाही बघ, कसं आहे की आपल्याला ज्यावेळेसपासून कळतं त्यावेळेसपासून ऐकत आलो की मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेच्या लोकांनी अमराठी लोकांना मारहाण केली. त्यांना का तुम्ही हिंदीच का बोलता, तुम्ही मराठी का बोलत नाही, असं या ठिकाणी मारहाण केली. अशा अनेक घटना यायच्या. कोणाचे ऑफिसेस फोडले, कोणाचे घरं फोडले, कोणाचे दुकानं फोडले, अशा बातम्या यायच्या. पण आता त्या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून आता
सरकारने एक निर्णय घेतला की बाबा तुम्ही रिक्षा चालक आहात, तुम्ही मुंबईमध्ये आहात, मुंबईमध्ये मराठी बोललीच पाहिजे आणि तुम्हीही मराठी शिकलं पाहिजे. यासाठी इनिशिएटिव्ह घेतलं सरकारच्या मंत्र्यांनी. त्यांनी एक कंपल्शन आणलं त्यांना की तुम्ही शिकलं पाहिजे. निदान तुमच्या व्यवहारापुरतं तरी तुम्ही मराठी बोला. तुमच्या वाहनामध्ये येणाऱ्या लोकांना मराठी बोला. तुम्ही त्यांना येऊन बसायला सांगा. कुठं जायचे ते कुठं जायचे ते सांगतात त्यांना. तुम्ही मी जातो, नाही जातो असं सांगायला सांगा. त्यामुळं ज्या गोष्टी मारधाड आणि माराकुटीने किंवा आपण हिंसाचाराने होत नव्हत्या, त्या गोष्टी कुठेतरी सरकारने एक नियम आणून अतिशय काय म्हणू आपण शिस्तबद्ध पद्धतीने यांच्याकडून करून घेतलं का? यामध्ये अनेक रिक्षा चालकांनी आता आपणही या ठिकाणी प्रवास करतो तर स्वतःहून मराठीतून समोरून बोलतात. कधी-कधी वाटत नाही की हे अमराठी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत. जे मारल्यानं झालं नाही, ते एका नियमानं झालं, एका रूल्सनं झालं असं आपल्याला सांगावं लागेल. आणि इतक्या सगळ्या मोठ्या संख्येमध्ये जर लोकं मराठी बोलायला शिकले तर आपल्या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल सरकारचं विशेष या ठिकाणी आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. मारून नाही झालं ते नियमानं झालं. सरकारचं या ठिकाणी विशेष अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. 15 ऑगस्ट ही डेडलाईन दिली होती. तर आता अजून 1-2 आठवडे शिल्लक आहेत. तर त्या वेळेमध्ये पण बाकीच्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल हां, आता वेळेमध्ये? बाकीच्या लोकांवर आता कसं आहे, की कोण 10 वर्षापासून राहतोय, कोण 15 वर्षापासून राहतोय, कोण नवीन 4 वर्षाच्या आधी जातो. जो 10-15 वर्षापासून आलाय त्याला सोपं जात असेल शिकायला, कारण तो ऐकून माणसं पहिली प्रक्रिया ऐकायचीच असते. तर जो उशिरा आलाय त्याला थोडासा वेळ लागत असेल शिकायला. त्यामुळं त्यांना पण मिळेल. परत डेडलाईन पण कदाचित पुढे अजून जे लोकं पात्र झालेत, जे लोकं मराठी बोलू शकतात, व्यवहार भाषा त्या ठिकाणी वापरू शकतात, त्यांना सर्टिफिकेट मिळतील. ज्यांना नाहीये किंवा जे अजून ती परीक्षा पात्र होत नाही, त्यांना अजून डेट एक्सटेंड करून अजून जेवढे जास्तीत जास्त लोक मराठी बोलतील तेवढं मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. येस, येस. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे तडकाफडकी निर्णय, कठोर निर्णय आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. आता मागच्या एपिसोडमध्ये पण आपण चर्चा केली होती, की जे 29 कर्मचारी होते, ज्यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. थेट मंत्र्यांपर्यंत ही तक्रार पोहोचलेली होती. तर त्या मंत्र्यांना इशारा दिलेला आहे तुकाराम मुंढे यांनी, की जर काम जमत नसेल, तर तुम्ही राजीनामा द्या. बघा आपण मागच्याच एपिसोडमध्ये बोललो होतो, की तुकाराम मुंडे हे जे काम करतायत त्या कामाला त्यांचा विरोध नव्हता. पण ते जे त्यांना डबल शिफ्ट करायला सांगतायत, पब्लिक सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी त्यांना बोलवतायत किंवा एक्स्ट्रा काम करायला लावतायत, त्याचं त्यांना दुःख होतं. म्हणून ते लोकं म्हणतात, की तुम्हाला जर काम करायचं नसेल तर तुम्ही राजीनामा द्या. हो. असं एखादा बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना, आपल्या अधिकाऱ्यांना सांगू शकतो, की माझी कार्यपद्धती हीच आहे. मला हेच करायचंय. तुम्हाला जर नाही करायचं तर तुम्ही करू नका. जर आपण मागच्याच एपिसोडमध्ये सांगितलं होतं, की तुकाराम मुंडे यांनी अजून अधिकचं मनुष्यबळ सरकारला मागितलं पाहिजे आणि सरकारने अधिकचं मनुष्यबळ त्यांना दिलं पाहिजे. जर या सगळ्या एफ-डी-ए डिपार्टमेंटकडून जर सगळ्या गोष्टी चांगल्या होणारच असतील, तर अजून मनुष्यबळ देऊन अजून तुकाराम मुंडे यांचे हात बळकट करायला काही हरकत नाही. पण यामध्ये काही लोकं असतात निगेटिव्ह, ज्यांना काम करायची सवय नसते किंवा ज्यांना अति काम करायची काय म्हणू आपण त्याला वाटतं, की आता किती काम करायचं बाबा? ते अशा लोकांना वाटत असेल, की आता आपण अशा प्रकारे दबाव टाकला तर आपलं काम कमी होईल का? असं त्या ठिकाणी प्रयत्न केला. पण त्यांच्या दबावाला तुकाराम मुंडे जुमानताना दिसत नाहीयेत. त्यांनी अजून त्या लोकांना काढून नवीन लोकं भरण्याच्या तयारीमध्ये आहे आणि सरकारने पण त्याला इतकं स्वातंत्र्य दिले, की ते त्या लोकांना तुम्ही राजीनामा देऊ शकता, अशा त्या ठिकाणी भाष्य करतायत आणि त्यांनी विडाच उचललाय. हो. या सगळ्या एफ-डी-आय मधून ज्या गोष्टी चांगल्या करता येईल, त्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचे प्रयत्न करत आलेले आहेत आणि करतील सुद्धा. नाही, नक्कीच. तुकाराम मुंढे हे जे काही काम करतायत ते खरंच स्वागतार्ह आहे आणि आपल्यासाठी तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जे काही डिसिजन घेतील ते कर्मचाऱ्यांनाही मान्य असतील आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांना तर मान्य आहेतच. उलट त्यांनी असे डिसिजन घ्यावेत, कारण त्याच्यामुळे फायदा आपल्याला होईल. सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टीच तुकाराम मुंडे या ठिकाणी नीट करायचं ठरवलेलं आहे. हो. त्यामुळे आपण सर्वसामान्यांनी तुकाराम मुंडे जे म्हणतील त्या निर्णयाला आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. नक्की, नक्की स्वागत केलं पाहिजे. आज विविध विषयावरती तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.